नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण पंचांगाची माहिती घेत असताना जी 5 अंग आहेत, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण, यामध्ये तिथी म्हणजे काय, वार म्हणजे काय हे पण पाहिलेलं आहे. योग आणि करण यांचा अभ्यास केला. मग आता उरतं काय, तर त्यातील नक्षत्र म्हणजे काय. ही एकूण 27 नक्षत्र आहेत. वेगवेगळ्या प्रकारची ही 27 नक्षत्र ही आकाशात स्थिर आहेत. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. पण सूर्य स्थिर आहे, नक्षत्र स्थिर आहेत. मग पृथ्वीवर आपण उभं असताना आपल्याला चंद्र एका कुठल्या तरी नक्षत्र या घटकाच्या समोर दिसतो. त्याला आपण म्हणतो की चंद्र नक्षत्र, म्हणजे चंद्र या नक्षत्रामध्ये आहे. ज्या नक्षत्रामध्ये चंद्र असतो त्याला रास असं म्हणतात. त्या नक्षत्रावरून रास ठरते. आणि रवी म्हणजे सूर्य. त्याच वेळी ज्या नक्षत्राच्या समोर दिसतो त्याला आपण म्हणतो की लग्न. म्हणजे कोणत्या राशीत रवी आहे, त्यानंतर कोणत्या नक्षत्रात आहे, त्यावरून आपलं लग्न ठरतं. लग्न म्हणजे विवाह नव्हे. लग्न कुंडली मांडत असताना दोन्हीतला फरक लक्षात घ्या. राशी कुंडली सगळेच काढतात, पण राशी कुंडलीवरून भविष्य कोण बघत नाही. मी नेहमी एक उदाहरण देतो. रास आणि लग्न कुंडली यामध्ये फरक काय. पोळपाटावर लाटलेली पोळी ही लाटलेली असते, छान गव्हाचीच असते, पण ती खाण्यास योग्य नसते. ती जेव्हा तव्यावर टाकून भाजली जाईल, म्हणजे अग्नीच्या सानिध्यात येईल, तेव्हा ती योग्य आहे. मग ती अग्नीवर भाजली की मग आपण काय करतो, तिचा आस्वाद घेऊ शकतो. तशी राशी कुंडली म्हणजे चंद्र ही लाटलेली पोळी, कणिक अजून ती भाजली नाही, जेव्हा ते रवीच्या संपर्कात येईल, म्हणजे लग्न कुंडली कुठली आहे बघू आपण, आणि जेव्हा ती मांडू तेव्हा तिच्यावरून आपण सगळं भविष्य बघतो. त्यामुळे लग्न कुंडली ही सगळ्यात महत्त्वाची. त्यामुळं राशी कुंडलीमध्ये तुमचं असलेलं नक्षत्र, तुमची रास ही आपण भांडवल करतो तितकीशी महत्त्वाची नाही. पण खऱ्या अर्थानं तुमचं व्यक्तिमत्व हे लग्न कुंडली, त्यातली रास आणि लग्न कुंडलीमध्ये असणारं नक्षत्र याच्यावरूनच ठरतं. त्यामुळं असं म्हटलं जातं की एका व्यक्तीमध्ये नेहमी 2 भाग असतात, 2 सीम आहेत आपल्यामध्ये. एक स्वभाव वेगळा असतो, स्वभावाचे गुण वेगळे असतात, आणि शरीर वेगळं असतं, शरीराचे गुण वेगळे असतात. तोंडानं सांगत राहतो व्यसन अजिबात करणं चांगलं नव्हे, परंतु शरीर म्हणतं ते मला काय माहिती नाही, 6 वाजले, तू तुझी सगळी वैचारिक बुद्धिमत्ता गुंडाळून ठेव. किती लोकांच्या बाबतीत हे खरं ठरतं बघा तुम्ही. शरीर वेगळं सांगत असतं आणि मन वेगळं सांगत असतं. त्यामुळं मन हा प्रकार वेगळा, शरीर हा प्रकार वेगळा. दुर्दैवानं हे आपण दोन्ही एकत्र करून जगत आहोत. म्हणून मनाचं शरीर ऐकत नाही, शरीराचं मन ऐकत नाही. त्यामुळे शुगर नसलेल्या माणसाला घरात कोण नाही बघितलं की जाऊन चमचावर खावीशी वाटते. का? त्याला कळतं ना, तो शेण खात नाही, त्याला कळतं अरे माझी शुगर वाढलेली आहे, मला खायचं नाही, हे बरोबर आहे, तरी सुद्धा शरीर ऐकत नाही. ते म्हणतं चल चल 2 चमचे मार, काय व्हायचं ते होऊ दे एकदा. हाच प्रकार बघितला. चांगलं MBBS झालेले, MD झालेले डॉक्टर शरीरशास्त्र सगळं कोळून प्याले, सगळ्या गावाला आयुष्यभर सल्ला देत राहिले, पण ह्यांची व्यसनं जर बघितली तर मन आणि शरीर हे 2 वेगवेगळे घटक आहेत तुमच्या लक्षात येईल. आणि मग विचार करतो, म्हणतो डॉक्टर तुम्ही सुद्धा, अरे शेवटी माणूस आहे, शिकला म्हणून शाना झाला म्हणून काय झालं, तो शेवटी ह्या नक्षत्रात जो आपल्यामध्ये जो गुण आहे, म्हणजे या प्रत्येक नक्षत्रामध्ये जी योनी आहे त्यातनंच जन्माला, त्याचे गुण राखणार नाहीत. त्यामुळे आपल्याला असं लक्षात की किती जरी शिकला, किती जरी शहाणा झाला, किती जरी मोठा झाला, तर त्याचे गुण जात नाही. त्याच गुणात तो राहतो आणि त्याच गुणात मरतो. ही वस्तुस्थिती आहे. मग आपण जे बघत असतो ते नक्षत्र, त्यातलं आपण म्हणतो कुठलं नक्षत्र, तर बघा पहिलं नक्षत्र होतं अश्विनी, दुसरं नक्षत्र होतं
भरणी. तिसरं नक्षत्र होतं कृतिका आणि 4 नंबरचं नक्षत्र जे आहे ते रोहिणी. आपण आज ते बघणार आहोत. सगळ्यात 27 नक्षत्रामध्ये जास्त आवडणारं नक्षत्र चंद्राला रोहिणी. पण ह्या नक्षत्राचा जर विचार केला तर ह्या नक्षत्राची योनी आहे सर्प. सर्प आणि नाग आता दोन्ही सारखेच म्हणायचे. नाग म्हणजे सर्प आणि सर्प म्हणजे नाग. टेक्निकली ते अर्थ वेगवेगळे असतील पण आपण धरत असताना गुणधर्म सारखेच. आता साधारणपणे ह्या नक्षत्रामध्ये रवी मे महिन्यामध्ये 20-22 तारखेच्या दरम्यान येतो. त्यामुळं मे मध्ये ऊन जास्त असतं आणि नक्षत्रात या नेमका रवी येतो. रवीच्या नक्षत्रामध्ये रवी या नक्षत्रात येतो. त्यामुळे हे नक्षत्र जे आहे ते जास्त तापणारं नक्षत्र आहे. परंतु ह्या नक्षत्राची एक कथा आहे. कथा म्हणजे काय, हे नक्षत्र तयार कसं झालं किंवा आमच्या अभ्यासाला काय आलं तर प्रजापती म्हणजे प्रजेची उत्पत्ती करणारा जो आहे तो प्रजापती, त्याला एकदा रोहिणी जे नक्षत्र आहे ते आपल्याजवळ यावं असं वाटलं. म्हणजे त्यानं रोहिणीची अभिलाषा बाळगली की आपल्याला मिळावी. रोहिणी ही चंद्राची बायको असं मानलं जातं. 27 नक्षत्र ह्या चंद्राच्या बायका, त्यात रोहिणी ही आवडती बायको. तर त्या प्रजापतीला वाटलं एकदा ती आपल्याला मिळावी. मग त्यानं काय केलं, रोहिणी नक्षत्राची उपासना केली आणि उपासना केली की नक्षत्र देवता ब्रह्मा जो आहे तो प्रसन्न झाला. या नक्षत्र देवता जो ब्रह्मा आहे तो प्रसन्न झाला आणि त्यानं सांगितलं ओके, होतं असं कधी कधी. मग ही रोहिणी त्याला प्राप्त झाली. याप्रमाणे ह्या नक्षत्राचं वैशिष्ट्य असे की जर कोणाला कोणाची अभिलाषा असेल, जर कोणाला कोणी प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही रोहिणी नक्षत्राची प्रार्थना करावी असं म्हटलेलं आहे. यश मिळेल का नाही मला माहित नाही आणि यश मिळालं तर पुढं काय घोळ होईल तो पण आम्ही निस्तारणार नाही असं ते म्हणतात. पण तुम्हाला पाहिजे असेल यश तर तुम्ही या मार्गाने जावा. मग रोहिणीला प्राप्त झाल्यानंतर रोहिणी नक्षत्राची उपासना करेल, त्याला अपेक्षित प्रिय वस्तू किंवा प्रिय व्यक्तींची प्राप्ती होईल असा त्याने वर दिला. त्यामुळे रोहिणी नक्षत्राला प्रचंड मागणी आहे. परंतु ही मागणी प्रत्येकाची पूर्ण होती का नाही हे तुम्ही किती प्रमाणात आणि कसल्या प्रकारची उपासना करता याच्यावर ते अवलंबून आहे. भौतिक सुखाची अभिलाषा बाळगणारे जातक, भौतिक सुखाची अभिलाषा बाळगणारे जातक म्हणजे काय, मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, ते मिळालं नाही असं असू शकतं का? हो असू शकतं, असू शकतं. कपाट उघडल्यानंतर त्यामध्ये किती साड्या आहेत जर मोजल्या तर अंगावर काटा येईल. ती स्त्री म्हणते मला घालायला एक सुद्धा चांगली साडी नाही. मग काय, भौतिक सुखाची अभिलाषा बाळगणारे जातक असा शब्द वापरला आहे. मग हे काय करतात, मधुर भाषी आहेत लोक, सामाजिक कार्याची आवड आहे, मग स्वच्छतेचे प्रेमी आहेत, सत्याची बाजू घेणारे लोक आहेत सगळे. ह्या नक्षत्राचे जर जन्म घेणारे संगीत प्रेमी आहेत, काही कवी आहेत, काही कवी मनाचे लोक आहेत. बहुधा आपल्याकडे जे काही काव्य लिहिणारे लेखक वगैरे आहेत त्यातली 20-25% मंडळी रोहिणी नक्षत्रावरची आहे. ह्या लोकांना चांगलं चांगलं सुचतं, आपल्या पालकांना हे न्याय देतात आयुष्यभर. ह्या लोकांना सौंदर्याचं प्रेम आहे. म्हणजे चांगली चांगली स्थळं पाहावी, ते टिकवावी, आपल्याकडं चांगलं काय आहे ते छान टिकवावं यासाठी आयुष्यभर झटणारी ही जात. मग आता ही जी मंडळी आहे ह्या मंडळींनी काय करायचं तर ह्या रोहिणी नक्षत्र कसं आहे याच्यावरून हे ठरतं. रोहिणी नक्षत्राची वृषभ राशीची नाडी म्हणजे अंत्य, अंत्य नाडी म्हणजे पित्त प्रकृती. आपण बघतोय रोहिणी नक्षत्राची नाडी अंत्य म्हणजे पित्त प्रकृती. पित्त प्रकृती असणाऱ्या लोकांनी आपण या प्रकृतीचे असू तर आपण काय खावं आणि काय नको याचा अभ्यास करायला हवा आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यावर सगळ्यावर अंमल करता यायला हवा. पण जर आपल्याला करता आला नाही तर त्याचे तोटे आपण सहन करणार 100%. म्हणून हे समजणं काय असावी तर आपल्याला काय नको आहे आणि काय पाहिजे. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला काय चिटकून आलं आपल्याला माहीत नाही, आपण ते बदलू शकत नाही, परंतु आपल्याला त्या दुरुस्ती करायचा अधिकार आहे. म्हणून रोहिणी नक्षत्राची वृषभ राशीची नाडी म्हणजे अंत्य नाडी. आता ही पित्त प्रकृती आहे, पण पित्त प्रकृती असली तर सुद्धा वैश्य वर्णाची आहे. हे बघा, हे वैश्य वर्णामध्ये आलो आपण. म्हणजे काय, इतरांच्या गरजा पाहून त्या पुरवल्या जातील अशा प्रकारे काम करणारे हे लोक. तुझी गरज काय आहे, हां माझ्याकडे आहे मी देते.
तुझी गरज काय, ते अमकं, हा त्या अमक्या जागी मिळेल जा, माझ्याकडून असेल तर मी सल्ला देईन. पण ह्या नक्षत्राला वैश्यवर्ण म्हणजे हा कोणत्या प्रकारचा व्यापार करतो, वस्तू आणून देणे किंवा कुठं मिळतात ह्याचा सल्ला देणे, या स्वरूपाची कामं म्हणजे या स्वरूपाच्या लोकांचा हा प्रांत आहे. मग या लोकांच्या गरजा पाहून त्या पुरवतील अशा प्रकारे काम करणारे हे लोक. वैश्यवर्णामुळे व्यावहारिक ज्ञान या लोकांना फार आहे आणि व्यावहारिक ज्ञानामुळे ह्या लोकांना लवकर पैसे मिळवायचं कळतं. आपण कोणाशी कसं बोलावं, कधी बोलावं, किती बोलावं, बोलावं की नको, हे ह्या लोकांना कळेल. समोरचा माणूस खूप बोलत असेल तर हे काहीही कारण नसताना मला जरा गडबड आहे बरं का असं म्हणतील आणि तिथून पळ काढतील. मग जाऊन समोर तासभर बसतील. परंतु तुमच्यापासून ते सुटका करून घेतात, मग काहीतरी कारण सांगून. मग ह्या लोकांना आपण म्हणतो की नाही, या लोकांना उपजत अशी बुद्धी असते. याचं कारण असं की यांचं पृथ्वी तत्व आहे, हे अतिशय सहनशील आहे. समोरच्या माणसाला न दुखवता आपला स्वार्थ साधून घेण्यामध्ये, समोरच्या माणसाला न दुखवता आपला स्वार्थ साधून घेण्यामध्ये ही सहनशीलता अतिशय कामाची आहे. त्यामुळं पृथ्वीत्वामध्ये यांचा सहनशीलता, समजूतदारपणा हा चांगला असतो. आणि ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे हे ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे. ऊर्ध्वमुखी म्हणजे काय, पुढे पाहून चालणारं, म्हणजे सतत दृष्टी भविष्याकडे. कोणतीही साधी गोष्ट घ्यायची असेल तर ती फार टिकेल का, ती पुढे उपयोगाला येईल का, काळ बदलेल का, ह्या वस्तूचं स्वरूप बदलेल का, माझी गुंतवणूक वाया जाणार नाही ना, असा 10 वेळा विचार करतील. चिकित्सक बुद्धी. आणि मग ती गोष्ट खरेदी करतील. वर्तमानात आत्ता मिळतंय ना असा विचार करणार नाही. त्यामुळं हॉटेलसुद्धा बघताना हे चांगलं हॉटेल बघून जातील, तिथं काय आहे आणि ते चांगलं आहे काय ह्याची खात्री केल्याशिवाय तिथं हात लावणार नाहीत. पण इतर ह्याच्यामध्ये तसं होणार नाही आहे. त्यामुळं रोहिणी नक्षत्राची माणसं फार चिकित्सक आहेत आणि या चिकित्सकतेचा स्वतःच्या चांगल्यासाठी उपयोग करून घेणं हा त्यांच्या हातामध्ये असणारा सर्वात चांगला गुण आहे. परंतु त्यांची दृष्टी अंध आहे. ही मंडळी बहुतेक कामामध्ये चिकित्सा करते, सगळं करते आणि मग सगळी चिकित्सा झाल्यानंतर काय स्वीकारते, तर जे नको स्वीकारायला पाहिजे ते स्वीकारते. टाईप सेकंड इयर. म्हणजे गावात सगळी वांगी बघून आलो आम्ही आणि मग एका जागी वांगी घेतली आणि नेमकी आम्ही घरी गेल्यानंतर कापली तर त्यामध्ये आळ्या निघाल्या. किती चांगली होती नाही, किती फिरून बघून घेतली. अरे होय, मग असं कसं झालं, अंधदृष्टी. ती विकणारी फार छान होती आणि गोड बोलली, मला ती ओळखीची वाटली, झालं अंधदृष्टी. आम्ही गावलो त्यामध्ये. मग बहुतेक कामात चिकित्सा करून सुद्धा घाईघाईत निर्णय घेतात, इतरांवर पूर्ण विश्वास टाकतात आणि त्यानंतर त्यांची फळं भोगताना दिसतात. हा जर प्रकार बघितला तर दृष्टिकोन हा जो आहे तो बदलण्याची गरज आहे या लोकांना. आपली अंधदृष्टी म्हणजे काय, तर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची ही जी परंपरा या नक्षत्राची आहे ती अडचणीची आहे. म्हणून ह्या लोकांनी स्वतःला थोडंसं बदलून घ्यावं, पुन्हा पुन्हा तपासण्याची प्रक्रिया ठेवावी आणि ज्यावेळी आपल्याला निर्णय घेता येत नाही अशा वेळी एक्सपर्ट ओपिनियन म्हणून आपण कोणाला तरी विचारावं आणि मग आपला निर्णय घ्यावा. जडदिशी निर्णय घेणं आणि त्यामधून होणारा तोटा सहन करणं या लोकांना फारसं फावत नाही, त्याचे तोटे जास्त होतात. मुळात ही सर्व वृत्ती जी आहे ती भीतीपोटी करत असतात. त्याचं कारण असं की नाग म्हणजे सर्प हा काय आहे, तर ह्यांच्या या रोहिणी नक्षत्रामधला योनीचा भाग आहे. सर्प योनीचा भाग म्हणजे काय, त्यात काही सर्पाचे गुण दिसतात. सर्पाचे गुण कुठे दिसतात बघा, ह्या नक्षत्रात सर्प योनीत किंवा नाग योनीत जन्माला आलेली माणसं ह्या नक्षत्रात येतात. ह्यांच्याकडे नीट अभ्यास करा. ह्यांचा अभ्यास केला की लक्षात येईल, सर्प स्वतःच्या घरात राहत नाही. हे लोक भाड्यानं जागा घेतात, कूळ लावतात आणि त्या मालकाला कोर्टात खेचतात. सर्पवृत्ती, लोकांच्या घरात जाऊन राहणे, बीळ न सोडणे. मग कायदा काय, ह्यांचा आवडता आहार मांसाहार, नागाचा आहार. भित्रेपणा, एकत्र फार सगळ्या लोकात नाही, एकटेपणामध्ये राहण्यामध्ये यांना आनंद आहे. आयुष्यामध्ये इतरांची घरं जागा फुकटात बळकावणे, त्यासाठी मदत करणे. कोण जर बळकावलं तर त्याला चांगला सल्ला देणे की तू कशी बळकावू शकतोस मी सांगतो तुला. मग ह्या प्रकारे जर आपण केलं तर काही फाळकूड दादा पण ह्यामध्ये दिसतात. म्हणजे काय, तर दादागिरी, धमकी, फवारा. बघा तुम्ही, नाग हा भीती दाखवण्यासाठी फार उपयुक्त आहे. एखाद्या घरामध्ये मोठा नाग शिरला तर कोणीही आत जायला तयार होत नाही.
फाळकूड दादा आहे, तो घरात शिरला ते शिरला आणि आता कुणाला आत येऊ देत नाही. असं जर प्रकार बघितला तर हे फाळकूड दादा आपल्याकडचे सगळे आहेत, गुंडगिरी करणारे. गुंडगिरीची पायरी तीच आहे. आजकाल समाजसेवा हे गोंडस नाव गुंडगिरीला आलेलं आहे. त्या जागेशी आपला काही संबंध नाही. तिथं हक्काने मालकी दाखवणे. ही जागा आमच्या दारात कोणी गाडी लावायची नाही. अरे साप आहेस काय तू? तुझी जागा आहे का ती? नाही नाही, आमच्या जागेत कुणी लावायची नाही. ही सर्पवृत्ती आली. ही सर्पवृत्ती बघा तुम्ही. लोक एखाद्या वारुळाच्या बाहेर बसतील काय, कधी झोपतील काय? अजिबात नाही, अजिबात नाही. भीती आहे आम्हाला त्याची, म्हणून आपण असं करतो. मग बघितलं तर ह्यांच्यामध्ये ही सगळी लक्षणं आहेत. आणि मग लोकांना भीती वाटावी असं क्रूरपणे वागायचं. त्या माणसं चांगला नाही, तो त्याच्या नादाला लागू नको, फालतू काय निवड सगळं त्रास देतो आपल्याला तो, असं आपण म्हणतो. मग हे लोक ज्याप्रमाणे एखादा सर्प असेल तो थांबतो त्या भक्ष्यावर अटॅक करतो आणि त्याला खाऊन टाकतो, तसंच हे लोकांच्यावर पाळत ठेवतात. त्यांना त्रास देणे, त्यांना मारण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांच्यावर कुठेतरी नको असेल अशा प्रकारचा एखादा आरोप करणे, विष जो आहे त्याचा सारखं फवारा मारतात. आणि मग लोक फवारा मारतात म्हणजे काय, तर त्या विषामध्ये तो माणूस तो प्राणी खलास होतो. तसं ह्या लोकांच्या तोंडात विष आहे. हे विषारी फवारा मारतात. तुझं हे करतो, तुझ्या जुन्या भानगडी काढतो, तुझ्या पायली काढतो, तुझी कुंडली काढतो, असे म्हणणारे नेते सगळे हे याच प्रवृत्तीचे आहेत. ही विषाचा फवारा मारत असतात. तो माणूस भिला पाहिजे जेणेकरून, आणि मग भिला की आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ह्यांची दृष्टी अंध आहे. त्यांची दृष्टी अंध आहे. त्या अंधदृष्टीमुळे होतं काय माहिती का, ह्या अंधदृष्टीमुळे शक्यतो ह्यांचा विचार असत नाही. आणि हे ऊर्ध्वमुखी आहेत, म्हणजे फार पुढचा विचार करत असतात. म्हणजे काय, ऊर्ध्वमुखी म्हणजे काय, कितीही कलंकित असले तरी उजळ माथ्याने काहीच झाले नव्हते असे तोंड वर करून बाजारातून फिरत असतील. म्हणजे काहीच नाही, आपल्याला कोणी काय म्हणलं, कोण काय म्हणताय, कोणाकडे नाही, सगळे तसलेच आहेत, ही भाषा यांची असते. मग हे सगळं रोहिणी नक्षत्रामध्ये का आलं, तर ह्या नक्षत्राला सर्पाचा काय आहे, टच आहे. त्यामुळे हे आलेत कुठनं, तर ह्यांचा जन्म मागचा असला पाहिजे सर्प किंवा सर्प योनीतला. त्यामुळं मग हे ऊर्ध्वमुखी असले तरी सुद्धा कलंकित असले तर उजळ माथ्यानं वर करून फिरतात. डोक्यात विचारसरणी काय बघा, डोक्यात विचारसरणी बांधणी. या व्यक्तीचे शरीर चालता बोलता सर्प आहे. हे फाळकूड दादा आपण नेहमी बघतो, नेहमी प्रशासन शेपूट घातलेले लागते. त्यामुळे ह्यांचं फावतं. प्रशासन आपल्याकडं सगळ्या प्रकारचं शेपूट घालून आहे. ते काय लाभतं का, तर ह्या लोकांच्याकडून ह्यांना 4 पैसे मिळत असतात. त्यामुळे ह्या लोकांच्यावर कधीही दादागिरी केली जात नाही. ह्या लोकांना जखडून ठेवलं जात नाही. ह्या लोकांना भीतीदायक काय केलं जाईल असं काय केलं जात नाही. आणि मग होतं काय, तर अगदी मोठ्यात मोठा गुन्हा झाला तरी सुद्धा ह्या लोकांना समज दिली जाते. मग हे यांचा आजगर होतो आणि मग प्रशासनाच्या वारुळावर राज्य करतात. आज आपण कुठेही जा, तुम्हाला लक्षात येईल की दैत्य हे सगळीकडे राज्य करतायत, देव नाही. प्रशासनावर दैत्य राज्य करतायत. कुठेही जावा तुम्ही, प्रशासनावर दैत्य राज्य करतायत. त्यांचं चालतं आणि हे त्यांच्या हुकमाप्रमाणे चालतात. आणि आपल्याला दिसतं चित्र वेगळं दिसतं की प्रशासन चालवतात. नाही, प्रशासनावर दैत्यांचं राज्य आहे आणि दैत्य सगळे चालवतात. त्यानं नुसतं बसायचं आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे चालायचं, ही आजची खरी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण सगळ्या अडचणीत आहोत. तर हा सर्प आपल्याला विळखा घातलाय. त्यामुळे जर तुम्ही एकदा बघितलं तर कलियुगामध्ये सगळ्यात मोठा तोटा कुठला होईल, तर हा काल सर्प नावाचा सर्प म्हणजे व्यक्ती, हा विचारानं गुरफटलेला, परंतु तो सगळ्यावर राज्य करेल आणि जे राज्य करते आहेत त्यांना पण तो हिरावून घेईल आणि आपल्याला पाहिजे तसं त्यांच्याकडनं करून घेईल. ही खासियत आहे आणि आज आपण ते बघत आहोत. 4 दिवसांनी आपल्या लक्षात येईल की या प्रशासनाच्या वारुळावर राज्य करतात. घरात किंवा पाहुण्यात या नागाच्या फण्यासमोर कोणी जात नाही. फार समान ठेवण्याचा कोणी विचार करत नाही. त्यामुळं ह्या रोहिणी नक्षत्रावर जो जन्माला आला त्याचं बालपण बरं असेल, तरुणपण जरासं अजून कठीण जाईल, पण त्याच्या वृद्धापकाळामध्ये लक्षात येईल की या सर्पाकडं कोणी फिरकायला तयार नाही. याचे सगळे गुण सगळ्यांनी पाहिले असतात. त्यामुळं सगळे ह्याच्यापासून 10 हात लांब राहतील. रोहिणी नक्षत्र आपलं जर असेल तर प्रयत्न करा की आपण अंत्यनाडीचे असू, आपला सर्प हा जो सर्प योनी असेल तर आपल्यातले दोष कमी व्हायला हवेत. आपण मनुष्यगणाचे आहोत म्हणजे काय, आपल्यात काही देवगण आणि राक्षसगण ह्याचे दोन्ही गुण मिसळलेले असतात. आपण देवगणाच्या माणसाबरोबर राक्षसगणासारखं आणि राक्षसगणाच्या माणसाबरोबर देवगणासारखं वागतो. नालायकाबरोबर आपण चांगलं म्हणतो. बघा तुम्ही,
गुंडातल्या गुंडाला हा माणूस साहेब म्हणेल, नमस्कार करेल, पण चांगल्यातल्या सज्जनाला हा नावे ठेवेल. हा प्रकार आहे, मनुष्यगण आहे हा. म्हणून हा प्रॉब्लेम आहे. ह्यांना सांगितलं वृक्ष, जांभळीचा वृक्ष याची पूजा करा, तुम्हाला त्याचे फायदे होते. दूध हे दान आहे, आणि शक्य असेल तर दूध दान करावं. कदाचित या प्रवृत्तीमुळं नागाला दूध पाजण्याची प्रथा आली असावी नागपंचमीमध्ये, आणि पुन्हा म्हण पण आली, इतकी दिवस नागाला दूध पाजलं काय उपयोग झाला नाही. म्हणजे दोन्ही बाजूनं आपण ह्या गोष्टी बघत राहतोय. त्यानंतर याची देवता आहे ब्रह्मा. ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा 3 देवता आहेत. ब्रह्मा ही जन्माला घालावं कुणाला कुठं हे ठरवणारी देवता, आणि ह्या देवतेमुळं कुणाचं पाप पुण्य काय असेल ते कर्म ते विचारात घेऊन कुणाला कुठं जन्माला घालायचं. म्हणजे कोणाच्या तोंडात जन्मतः चमचा सोन्याचा येऊ दे, किंवा कुणाला अजिबात आईवडील न मिळता दूध पण नाही मिळून कचऱ्यात पडू दे, हे ब्रह्माजी ठरवतात. त्यामुळं आपलं कर्म आपलं जर चांगलं असेल तर ब्रह्माकडं आपले निश्चितपणे काय असेल, पत असेल, आणि आपल्याला पुढचा जन्म चांगला मिळेल. त्यामुळं ह्या नक्षत्राचं पूजन हे अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर हे ऊर्ध्वमुखी आणि अंध स्वरूपाचं, याची देवता चंद्र आहे. हा मनाचा कारकग्रह आहे. त्यामुळं व्यक्तीचं मन चांगलं असतं. आत्ता छान बोलेल, सगळं चांगलं करेल, पण बोलताना सगळं छान बोलेल, पण करताना उलटं करेल. तुला बाबाने राहायला जागा दिली की नाही, तुझी गरज होती म्हणून, मग आता तो कुळ का लावलं? नाग, माझ्यातला नाग जागा झाला, आता काय म्हणलास की फणा काढतो. हा प्रकार त्याच्यामध्ये आहे. तुला चांगली गोष्ट केली ना, मग तो आता असा का करायला लागला, तर त्याच्यातला नाग जागा होतो. हा सगळ्यात मोठा नाग आहे. लहान आहे तोपर्यंत बरा असतो, फणा काढायला की पंचायत पडते. तीच विहाय लोकांची खंत आहे. त्यामुळे हे अंधदृष्टी आहे. त्या लोकांना फारसा विचार घेत नाही की आपल्यावर उपकार कोणाचे आहेत आणि आपल्यावर कोणी उपकार केले, त्याच्यावरच हे उलट स्वारी करतील. त्यामुळे चंद्र हा मनाचा कारकग्रह. पहिल्या चरणात जन्माला ओ, दुसऱ्या चरणात जन्माला नाव वा, तिसऱ्या चरणात जन्माला वी न सुरुवात होईल, आणि चौथ्या चरणात जन्माला तर ऊ न सुरुवात होईल. त्या प्रकारे पहिल्या चरणाची चरणस्वामी असेल मंगळ, दुसऱ्या चरणाचा चरणस्वामी असेल शुक्र, तिसऱ्या चरणाचा चरणस्वामी असेल बुध, आणि चौथ्या चरणाचा चरणस्वामी असेल चंद्र. साधारणपणे वृषभ राज्य आहे. त्यामध्ये आपल्याला 3 नक्षत्र दिसतात. एक म्हणजे कृतिका नक्षत्राचे 3 चरण, दुसरा, तिसरा, चौथा हे पूर्ण रोहिणी नक्षत्र, आणि ह्याच्या पुढचं जे नक्षत्र आहे मृगशीर्ष, ह्याचे पहिले 2 चरण, म्हणजे ते 3 अधिक हे 4 7, आणि मृगशीर्षीचे 2 असे 9 चरण एकत्र, अशी बरोबर 1 रास असते. त्यामुळं ह्याच्या पुढचं जे आहे नक्षत्र मृगशीर्ष, हे सुद्धा 2 भागात असेल. त्यामुळे आपण त्याचा वेगळा विचार करू. रोहिणी नक्षत्र ज्या लोकांचं आहे त्या लोकांचं खूप चांगलं आहे. फक्त आपल्याला आपलं बालपण चांगलं गेलं, तरुण पण बऱ्यापैकी आहे, आपण कुणाच्या नादी लागतो, आणि मग असा कोणतरी नागवाला भेटतो की ह्या नागाचा फणा काढून वापर करतो आणि त्याच्यावर पैसे मिळवतो. त्यामुळं आपल्यातला जो नाग आहे तो कोणीतरी गारुड्यानं पाळला असेल तर विचार करा की मी तो पाळू देणार नाही. मी माझ्यातली सगळीच्या सगळी अशी चुकीच्या संकल्पना, चुकीचे विचार बाजूला ठेवून चांगलं जगायचा प्रयत्न करेन. नाही जगलात तर एक दिवस नागाचं निश्चितपणे काय आहे, असंतुलन आहे. त्यामुळं नाग ह्याचे 17 प्रकार दिलेले आहेत त्यांनी आपल्याला, परंतु त्यातला तक्षक जो आहे तो हा की जर कोण काय म्हणलं तर जाऊन त्याला चावणारा. पूर्ण महाभारतामध्ये आपल्या लक्षात येईल की तक्षक हा एकच नाग असा आहे की जर समजा शाप दिला कोणी तर जाऊन त्या माणसाला चावायचं आणि त्याला मारायचं, याच्यावरच संपूर्ण भागवत अवलंबून आहे. म्हणून तक्षक म्हणून जर तुमची भूमिका असेल, कोण काय मला म्हणलं तर तुझं बघून घेतो असं जर तुम्ही म्हणलात तर तुमच्या डोक्यात नाग शिरला, तुमच्या डोक्यात तक्षक शिरला, आणि मरेपर्यंत किंवा सूड घेत नाही तोपर्यंत तो तुम्हाला छळणार असेल तर त्या तक्षकाला वेळीच मारा. नाही तर तो तक्षक तुम्हाला त्रास देईल आणि प्रत्येक वेळी स्वप्नात नाग येईल, आणि मग स्वप्न असली का पडली असं विचारायला जाल. असा विचार न येणार असेल तर प्रयत्न करा, आपण ब्रह्मा या देवतेची उपासना करा, सर्प या देवतेची उपासना करा, आणि आपल्यातले काही जर दोष काढायचे असतील तर चंद्राची उपासना करा. प्रयत्न करा. हे सगळं केल्याने शक्य आहे. तुम्हाला तुमचे दोष काढून घेऊन चांगलं उत्तम माणूस म्हणून जगणं हे शक्य आहे. जर नसेल
तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, त्याचं काय असेल किंमत मोजावी लागेल. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्यातले जर काही दोष असतील तर ते काढून घेऊन तुमच्यातला साप मारून तुम्ही छानपैकी माणसासारखं जगणं हे सोपं आहे. प्रयत्न करा. एखाद्या गारुडीच्या हाताखाली किंवा त्याच्या डोरीत आयुष्यात न राहता आपल्याला सेपरेट छान जगण्याची संधी आहे, ती संधी घ्याल अशी माझी विनंती आहे. प्रयत्न करून थांबूया. पुढचा जो व्हिडिओ असेल तो आपला असेल यानंतरचा मृग नक्षत्राचा. प्रयत्न करा. तुमच्यातले दोष जर घालवले तर तुम्ही सोन्यासारखं सुंदर जगू शकाल. नाही तर तुम्ही फणा काढला की सगळे पळणार आणि मग ह्या नागाला एकदा मारायला पाहिजे म्हणणार आणि मग सगळे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार.